जय जय राम श्री राम जय राम 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 जय जय राम रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम श्री राम जय राम जय जय राम 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 मुकुंद मुरारी राधे श्याम मुकुंद मुरारी राधे श्याम मुकुंद मुरारी राधे श्याम मुकुंद मुरारी राधे श्याम अपने तू प्यारे प्यारा राम अपने तू प्यारे प्यारा राम श्री राम जय राम जय जय 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 राम हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण राम कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राम कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राम कृष्ण हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण राम कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राम कृष्ण हरे हरे पुंडरी गौरवाणी कवरी ज्ञानदेव भगवान पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म विठ्ठल महाराज संजय मुक्ताई महादेव की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद महाराज सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय साधु संतान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की देवी माते की जय बापा मोरया मंगल मूर्ति मोरया हर हर
बसण्याचा मला आपले सर्व म्हणजे आनंद संप्रदायामधल्या चेतन भाई त्यांनी सेवा लावलेली आहे आणि इथे बसण्याचा मला अधिकार दिले श्रीपाद बाबांनी माझे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात लक्ष्मी श्री गुरु ओम नमो जात्यावे ते प्रतिकात्याचे जे सत्य आत्मल पांडे वाचूची गणेश सकलात्मती प्रकाश म्हणून निवृत्ती दासो अवतारे देवी. गणेशाशिवाय कुठलं कार्य होत नाही. पहिला वंदन गणेशाचं असतं. कुठे घराची आपली जर पूजा असेल तर वंदन गणेशालाच करतो आपण. आणि इथे बसण्याचा अधिकार माझे श्रीपाद बाबांनी स्त्रियांना दिलेला आहे आणि त्यांचे श्रीपाद बाबांचे नामाचे म्हणून मी इथे बसलो आहे. तर माझे पात्रता नाही इथे बसण्याची, पण इथे बाबांनी सांगितले सकलाची येथे आहे अधिकार कलियुगी इतर हरीचे नामे. बाबा आपले श्रीपाद बाबा आपले भाग्यात नसते आले. व्यासपीठ काय आणि ज्ञानेश्वरी काय आणि भागवत काय आणि एकनाथ गाथा काय आणि हरिपाठ काय या आपल्याला कधीच कळलं नसता. पण आपले श्रीपाद बाबांनी इथून खरं सांगूया खोटाने काय सांगितलं. श्रीपाद बाबांनी हाराची काळा आणि रक्ताचा पाणी केले कणाटी हे जड जीवाचा उद्धार करण्यासाठी. आणि तेच माझे भाग्यात श्रीपाद बाबा आले. मी गुरु नव्हता केला. माझे घरवाले बोलले तुम्ही गुरु केले का? मी बोलले मला गुरु मी केलाच नाही गुरु. त्या वेळेला रात्रीला सप्ताह बसलेला 3.5 दिवसाचा आणि तिथे चिंतामण होईल जगदीश पाटील आणि मी तिघावी आम्ही रात्रीला तिघावी एक दिवशी माळ घातली. श्रीपाद बाबांकडून अनुकरे आहे. रामदास बाबा श्रीपाद बाबा बसले होते नवीनचे तिथे आणि मस्त का पायावरी या वारकरी संतांच्या मस्त पाहणारा आहे काय थोडंफार पायची वाहना पायी बरी मला ही सेवा दिली आहे. म्हणजे इथं कोणी शिकलेला नाही का आणणारी नाही. सर्वांची बुद्धी बाबांनी तेच करून ठेवली आणि अडचणीतून काढली भल्याची वाट उराशी लावून काढला आम्हा अमृताचं घोट. अडचणीतून काढली भल्याची वाट उराशी लावून काढला आम्हा अमृताचं घोट. होता येत नाही नरकाच्या मापानं. आपल्याला इथं व्यासपीठ म्हणजे काय ते पण नसतं बघायला भेटलं. पण काय आपल्या माझे श्रीपाद बाबांची कृपा. श्रीपाद बाबांनी माझे परमार्थ करावा आणि परमांचे माझ्या आईने करावा. पोराबालांचा विचार न करता गावोगावी गल्लोगल्ली जाऊशाने हा निरोप माझे श्रीपाद बाबांनी सांगावा. श्रीपाद बाबाला बाबू दादा आणि वाघ्या दादा, बाबू दादा आयड्याचे, वाघ्या दादा कोकणचे नसते तर श्रीपाद बाबा आपले भाग्यात नसते आले. ते होते म्हणून आपले भाग्यात श्रीपाद बाबा आले. आणि श्रीपाद बाबांशिवाय दुसरा बापच नाही माझा कोणी. एकच माझा बाप श्रीपाद बाबा. आणि त्यांचाच मी चैत्र सांगणार आहे. मला मी काय इथे परवाचा करणार आणि माझा तो निरोप माझ्या कानावर पडलेला आहे.
जे नाम माझ्या कानावर पडलेलं आहे तेच मी इथून सांगणार आहे. माझे पदार्थ काहीच नाही, वराची पितळाची वराला लावणार नाही. मी शिपाल बाबांची कन्या आहे, लाडकी लेक मी संतांची, माझ्यावर कृपा बहुतेकची. शिपाल बाबा गावोगावी जाऊशानी सत्यामध्ये त्यांचे कीर्तन बंद करायचे, काटे घेऊन मारायला. स्त्रियांना प्रवचन कीर्तन करून देत नव्हती. शिपाल बाबा बोलायचे, कीर्तन तुम्ही बोर्ड बाजूला काढा, स्त्रियांसाठी नाही म्हणजे इथं प्रवचन कीर्तन करायचा अधिकार. माझे शिपाल बाबा बोलायचे, तुम्ही काय फोटो काढशा आल्या का? तिच्या त्या धर्मातून आल्यास ना तुम्ही, आणि तिला व्यासपीठावर बसायचा अधिकार नाही. अधिकार कोणाला आहे? सर्वांना इथं अधिकार आहे. नटखट यावे, शुद्ध होऊन जावे. शुद्ध आपल्याला नामस्मरण शुद्ध दिलेला आहे ना. शुद्ध बीजापोटी भले रसाले कोंबट्या आपण आरकाठी आणतो. आणि आपल्या बाबांनी कधी पैसे घेतले का? इतका हर माणूस काढले बाबांनी. बाबा भिकारी नव्हता, बाबा समर्थ होता. विश्वंभराचा अवतार, सखा माझा शिपाल, सखा माझा रामदास, सखा माझा नारायण, सखा माझा रविदास, सखा माझा नाना. हे कमी नव्हते, आपण आणले होते. हे ज्ञानान आपण आणले होतो, आपण पांगले होतो. आपण आपली बुद्धी डगरासारखी होती, पण आपले शिपाल बाबांनी ती बुद्धी कशी काय केली? सम केली ना. सध्याची बुद्धी कचरा होता तो काढला शिपाल बाबांनी. आपण पर्वत चढायला लागलो, पांगले होतो ज्ञानाचे, पण आपल्याला बोलायला नव्हतं. आपली वाणी कुंठित व्हायची. पण व्यासपीठावर बसल्यावर अनुभव आले अंगा, ते या जगात येत असे. अष्टसात्विक भाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे जीवन मुक्ताने ऐसे झाल्या वाचून परमार्थ शिना वाटे देवा. हे अष्टसात्विक भावाला आणि बाबा अंगात आपले कंठ दाटून येतात, अंगावर रोम उठतात, डोळ्यातून आसू धारा गला दाटून येतात, पोटात आपले उत्सव वाटतात. कशाचे मुलं? शिपाल बाबांनी नाम दिले त्याच्या मुलं. शिपाल बाबा आपल्या भाग्यात नसते आले तर आपला उद्धार नसता झाला. आणि आपण व्यसन मुक्त नाही झालो. व्यसन मुक्त दुसरं संप्रदाय आहे. आनंद संप्रदाय म्हणजे तुम्हाला पूर्ण उद्धाराचा जीवनमुक्त दिलेला आहे. व्यासपीठ खोटा बोलायला घाबरत नाही. आपण खरा बोलायला का घाबरत नाही? तो माझे शिकायत बाबा एकटेच होता. शिपाल बाबा कार्यक्रमाला जायचे ना सत्याना, एकटे जायचे. त्यांच्या सोबत कोणीच नव्हता. नंतर रामदास बाबा आला जोरीला माझ्या बाबांच्या सोबत. पण बाबा माझे डगमगले नाही, कशाला घाबरले नाही. कोणी किती पण यावते माराखाली बाबांना केस केली आणि कोर्टात कचेरीत बाबांना नेलेलं, तरी सुद्धा बाबा डगमगले नाही. का? शास्त्र नेलं, ज्ञानेश्वरी नेली, भागवत नेला कोर्टात. जे भागवतामध्ये ज्ञानेश्वरी मध्ये दिले ना ते पुरावे दाखवले पोलिसांनी. बाबाला निर्दोष सोडले. कशामुळे? सत्य ज्ञान. सत्याचे पुरा कोणतं काहीच चालणार नाही. कारण का आपण कोण सत्य सांगायचं आहे. कोणी किती पण आपल्याला नावं ठेवले ना, बाबांना बोलायचं या गोटीचा बुवा अंगात आणतो, या घुमाऱ्या बुवा. पण बाबा त्याला सुद्धा डगमगले नाही. कांतीवीर स्वामी ते या केले, नाना पाटील
ते बोलले बाबा आता गाव घाबरायचं त्यांना, सर्व बाया बिया घाबरायच्या, गरीबीने घाबरायचे. तर मग तिथे कार्यक्रम होता, लोक घुमाऱ्या बुवा बायकांना घुमवतो, अंगात चलतं शिपात बाबा गोटीचा. तर ते राहिले असा भूषण भगवान डिलीस घालून एक कोपऱ्यात बसले आणि ऐकत राहिले. बोलते बघू बोलतो गोटीचा बुवा का कोणाला बायाला घुमवतं, कोणच्या अंगात घालतं या करता म्हणून शनी. तर बाबा तो बसूनच रडला. 2 तास बाबांचा कीर्तन झाला. बाबांना कोणी बुक्का लावायला उठत नाही. मग नाना बाजूने ते उठले आणि बुक्का लावला बाबांचे. आणि तेव्हा बाबांनी आलिंगन दिला त्यांना. आणि हे बाबा सांगतात गोटीचे शिपात बाबा तेच खरा. कोणाला घ्यायचं असेल तर त्यांनी इथे घ्यावा नामस्मरण. असे नामामध्ये एवढी पावर काय नाही होत नामामध्ये. आपल्याला काय इथे बसायचं काय या होतं का पहिला बोलता तरी येत होता का आपल्याला. आपण तुझं कीर्तन प्रवचन आपण ऐकलेला पण नाही. माझी ती एवढी वर्ष झाली मला कीर्तन काय प्रवचन काय हरिपाठ काय ज्ञानेश्वरी काय भागवत काय एकनाथ गाथा काय हे तर काहीच माहित नव्हता. तिथं व्यासपीठ बघायला भेटला, बसायला भेटला. कोणाची कृपा? शिपात बाबाची कृपा माझी आहे, रामदास बाबाची कृपा. कारण का इथे सर्व भावे तनाने मनाने जीवाने चरणाशी लागणारे अगरबत्त्यावाले दास साकारल्या. कारण का शिपात बाबा आपल्याला काय सांगितले? शिपात बाबांनी आपल्याला काहीच मागितलं नाही, पैसे नाही घेतले. नाम फुकट चोखट ना घेता ये विट, नामामध्ये साधन नाही. जे तू करशील आणि का काही सर्व व्यर्थ. नाम नसेल तर सर्व व्यर्थ सांगितले. नामाशिवाय तुम्ही तरुण जाणार नाही. माझी नौका किनार या दया माझी श्रीपाद दयाळू श्रीपाद माऊली व माझी कशी रामदास माझी नौका किनाऱ्याला लावली प्रीती दयाळू श्रीपाद माऊली. माझी नौका किनाऱ्याला लावली प्रीती दयाळू रामदास माऊली. प्रीती दयाळू श्रीपाद माऊली, प्रीती दयाळू रामदास माऊली. हरी नामाची गोडी मला लावली प्रीती दयाळू श्रीपाद माऊली. नामाची गोडी मला लावली प्रीती दयाळू रामदास माऊली. आपल्याला साधू संत ओळखता आले नाही. साधू संत कसे आहेत? रंगलेले घातलेले आहेत आणि त्यावेळी काही आपल्याकडून घेतलेले नाहीत पैसे, फुकट दिलेले आहेत. आणि त्यांना तुम्ही नाव देता खिशातून दिला नाही. शिपात बाबा खिशातून नाही दिला, पण ते आपल्या भाग्यात आले म्हणून व्यासपीठ माहित पडलं आपल्याला. कीर्तनाला उभं राहायला लागलो, प्रवचनाला उभे राहायला लागलो. कोणी सांगता गावशाने आणला, कोणी सांगता झोलीतून नाही दिला. आपल्याला जबाबदारी सांगणाऱ्या बोलणाऱ्याला व्यासपीठावल्या चोरी तरी त्यांची जीभ कशी झलत नाही. तुकाराम महाराज सांगतात यो व्यासपीठ आहे तिथून तुम्ही चांगलं सांगा ना. शिपात बाबाचे खिशात पैसे टाकले. एवढी वर्ष झाली मला, मी शिपात बाबाचे खिशात पैसे टाकताना कोणाला बघितलं नाही. शिपात बाबा सांगायचे तर आपल्या जवळ जाये यायचे बच्च पैसे असतील तर प्रवास करा, नंतर दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. हे शिपात बाबांनी नुसतं चैत्र लिहून नाही ठेवला. 27 शिपात बाबा तर सांगायचे हे पुस्तक लिहू नका,
तर ठेवू नका. याचा व्यवहार नाही करायचा आपल्याला आणि दुकान नाही मागायचा. सकाळी असं केलं माझा शिवाज बाबा नांदगाव सजवला जाताना रात्र झाली. श्रावण महिना, आता श्रावण महिना चालू आहे. नांदगाव सजवला जाताना रात्र झाली आणि कच्चा रस्ता होता. बाबाला कुठे जावा रस्ता सुचत नव्हता आणि कर्दीच्या झाडातून वाघ निघाला. शेपटी हलवीत आली निघाला. बाबांनी नमस्कार केला. महाराज, मी वाघ चुकलेला आहो. मला सत्यामध्ये कीर्तन आहे, तिथे जायचं. वाघ पुढे, बाबा मागे. म्हणजे नामाची किती पावर आहे. नाम तुझे नारायणा कोणी पाषाणाला काना. नामान काय नाही होणार. आपण कशी होतो आणि आपण आता गटारातले किडे होतो. त्यांना वरती कोणी काढले? शिपाज बाबांनी काढले. नंतर आपण भेंड्या कात्रीत गेलो असतो. शिपाज बाबांची एवढी कृपा. त्यावेळी कधीच पोराबाळांच्या उपाशी आहेत तर गाण्याची आहेत. पोरं अन्न करायची भुकेने, पण आई त्यांना मुलांना समजायची. आणि हे जड जीवाचा उद्धार माझे शिपाज बाबांनी केले. दुसरा कोण कुठले संप्रदायाच्याही नाही केला उद्धार. घोटीशी आले ना त्यावेळीच उद्धार केला. माझे सर्व गाव मुंबईला सर्व शिपाज बाबांना येऊन देत नव्हते ना, ते सुद्धा नम्र झाले पुन्हा त्याने कोंडीले आनंदात. असे माझे शिपाज बाबा विश्वांबर होते. विश्वाचा देव होता. घोटीत माझे शिपाज बाबा घोटीमध्ये गेल्यावर माझे घोटीतले गावकऱ्यांना माहित नव्हतं चव्हाणांचा म्हातारा गेला. पण माझे शिपाज बाबा कोण होते? गावच्या लोकांना सुद्धा कळले नाही. गेले दिगंबर राहिले कीर्ती जगामागे. गेले दिगंबर ईश्वर राहिले कीर्ती जगामागे. माझ्या बाबांची कीर्ती गावोगाव कीर्ती झाले. काना कोपऱ्याला कीर्ती झाले माझ्या बाबांची. बाबा गेल्यावर ती लोक बोलायला लागली, एकामेकाला फुसफुस करायला लागली. एवढी पंढरी शपथ झाले घोटी. सर्व लोक गाण्या लागली त्या घोटीला. तेव्हा लोक बोलायला लागली, नाही ते घोटीचे ना चव्हाण गेले ना, त्यांचा म्हातारा गेला, चव्हाणांचा म्हातारा गेला. पण चव्हाण यांची कीर्ती किती मोठी. तसं ज्ञानेश्वर महाराज पण बोलायचे, नाम किती मोठा आहे. त्या नाम ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीने त्यांना विचारलं परिश्ना, नाम किती मोठा आहे. नाम किती मोठा आहे. गंगामुनी वाढ नाम आहे असं सांगितलं. मोजता येत नाही जगाच्या मापानं. एवढा प्रेम दिलं शिपाज बाबानं. एवढा प्रेम दिलं रामदास बाबानं. अडचणीतून काढली हो भाग्याची हो वाट. अडचणीतून काढली हो भाग्याची हो वाट. गुलाबी लावून पाजला अमृताचा घोट. गुलाबी लावून पाजला अमृताचा घोट. मोजता येत नाही जगाच्या मापानं. मोजता येत नाही जगाच्या मापानं. एवढा प्रेम दिलं शिपाज बाबानं. एवढा प्रेम दिलं रामदास बाबानं. एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं.
निघते वेळी म्हणत होते येतो मी ताई. निघते वेळी म्हणत होते आम्ही येतो ताई. आई चुकून बोलणं झालं असेल माफ कर आई. काय चुकून बोलणं झालं असेल माफ कर आई. ज्ञानोबाची ताकीद री ख्याती नवलाई. ज्ञानोबाची ताकीद री ख्याती नवलाई. आमचे मत तुम्हा काही सांगणे नाही. आमचे मत तुम्हा काही सांगणे नाही. श्रीपाद बाबा चरणीचा विनवितो रंग. श्रीपाद बाबा चरणीचा विनवितो रंग. विसरू नको श्रीपादाला होईल तुमचे काग. विसरू नको रामदासाला होईल तुमचे काग. श्रीपादाचे मन कैसे डोळ्याहुनी भाऊ. श्रीपादाचे मन कैसे डोळ्याहुनी भाऊ. विश्व भेद पडलं पुढे कैसे मी जाऊ. विश्व भेद पडलं पुढे कैसे मी जाऊ. ताई मोददायक नाही जगाच्या मामान. ओ दादा मोददायक नाही जगाच्या मामान. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं. एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं. एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं. विसरू नका सापका तू माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नका सापका तू माझ्या रामदास बाबाला. विसरू नका सापका तू माझ्या नारायण बाबाला. विसरू नका सापका तू माझ्या रोहिदास बाबाला. विसरू नका सापका तू माझे नाना बाबांना. विसरले तिथेच घसरले. विसरली वेळा थोर झाल्या आणि 35 आणि 84च्या माझ्या बाबांना एवढं तुम्हाला आनंद दिलेला आहे. तुमच्या आई वडिलांनी सुद्धा अडचणीतून वाट ही भल्याची काढलेली नाही. जन्माला घातले आई वडिलांनी पण तुमचा उद्धार कोणी केले. केले उपकार सांगू मी काय. आईचे बाप ना करी आई मार. धर्मे देखील तुमचे मार. दिले अक्षरावर केले उपकार सांगू मी काय. म्हणजे आपल्या आई बापांनी फक्त जन्माला घातले. आपल्याला उद्धार आपला नाही केला. जन्ममरणाचा फेरा चुकवला नाही. जन्ममरणाचा फेरा कोणी चुकवला तर आपले साधू संत श्रीपाद बाबा सर्व म्हणजे आपल्या आनंद संप्रदायामधले आहेत. तेवढ्याही आपला उद्धार केलेला आहे आणि वाट पण आपल्याला त्यावी दाखवलेली आहे. आपल्या आई बापांनी पण वाट दाखवली आपल्याला. आणि याच्या मुलं श्रीपाद बाबा झोपडीत राहायची. झोपडीत गटार होता. गटारावर कोमट बांधून शनी पोती एक पाल बोलतात पण ते आता तुम्हाला काय कोणाला समजेल नाही समजेल. पाल बांधून प्लास्टिकचे कागद बांधून आणि खालून गटाराचं पाणी हागिंदारी होती. तिथे मुलांना घेऊन आई राहत होती ना. बाबा कार्यक्रमासाठी आई कुठं कोणता जुना धुईल भांडी घासेल कपडे या दलांजली तेव्हा काय मिळेल पैसे त्याच्या मुलांचा सांभाळ करायचे आई. पण आई आपल्यासारखी आई नव्हती. आई म्हणजे अशी होती विश्वंभराची माऊली होती. कधीच
आज का ती आणली नाही. आधी माया शक्ती आईचं नाव जाईबाई, जाई आई. तर कधी आईने आर का ती नाही आणली नवऱ्याला. आपलं नवरा जर जरा बाहेर गेलं तर आपण काय म्हणतो, आता एवढं काय झालं, आता कुठे जाता. आपणच बोलतो बाया माझे सगळ्यात, मी काही चुकलेली नाही. पण बाबांनी कधीच, आईने कधीच नाही आरकाठी आणली. जगाच्या उद्धारासाठी चालल्यात ना, कल्याणासाठी चालल्यात ना, तर बाबांना कधीच आरकाठी नाही आणली आईनी. आणि एवढी पोरांचा सेवा आईने केली. बाप बाहेर जायचा पण बाबाचे कधीच म्हणजे असा झोली, आपण कुठे गेलो आपलं नवरं गेलं का झोल्या पिशव्या भरून आणतात. बाबाची झोली रिकामी असायची. पोरांना कधीच नाही खाऊ, पैसेच नसतात तर खाऊ तरी काय आणतील. बस मध्ये नसं जात, चालत जात बाबा. आपल्याला आता गाडीला पैसे, कार्यक्रम असला तर गाडी पाहिजे, पेट्रोलला पैसे लागतात, तेव्हा कार्यक्रम, नंतर कार्यक्रम नाही. बाबांनी कधी अशी 25,000 20,000 अशी कधी पैशाची बोली नाही केली बाबांनी. आणि आपण 25,000 असतील तर कीर्तन करतो, नाहीतर माझी सेवा लावू नका. तुला देतो कोण. इथं देवाचे सत्याशिवाय झाडाचा पान हलत नाही. मी बोललेले, वेद बोलले, मी चालित सूर्य झाले, मी आलेले प्राण आले, सर्व चालवता जगाशी मी एकूण. तर एक देव आणि तो तुम्हाला पोचता आणि तुम्ही कोणाशी भांडता, कोणाजवळ पैशांचा या डिमांड करता. बाबा तर घेतच नसतात. बाबांना पहिले 90,000 रुपये डोंगरचे 90,000ची पिशवी दिली बाबांच्या जवळ. बाबांनी त्याच्यातून चाराने नाही 1 रुपया नाही ठेवला. बाबांनी कुठे द्यावा. आनंद आश्रमामध्ये बाबांनी ती पिशवी दिली. बाबांनी कधी विचारलं नाही की तुम्ही तुमचे पैसे दिले ते काय केले मनुष्याने. बाबाला कसला मोह नव्हता. बाबाचा मोह सर्व आटून गेलेला. मोहासाठी बाबांनी कार्यक्रम नाही केला. ताई भाऊ बाबा गेले तर त्या ताईंची दिशी धावपाल सुद्धा आली. ताई चहा ठेवायची ना, दूध बघायला पहिला मशीन हा घरोघरी कोणी पण द्यायचा मागितला का दूध चहाला कोपर. ते बाबा ताईच्यावर धावपाल कशासाठी. तर बघितलं तर काही ताईला काही दूध घेतला नाही. बाबा तेव्हा कशा पोरीच्या गेले दिगंबर राहिले त्या कीर्ती जगामध्ये. बाबांच्या कीर्ती उगाच नाही राहिल्या जगाच्या माघारी. तेव्हा कशा पोरीच्या बाबांनी पिली. आपले बाबा कोणत्या बसतील का बाबा आपले नाही. बाबाला आपले मोठमोठी चादर पाहिजे बसायला. बाबा खाली नाही बसणार. बाबांनी कधीच नाही मोठमान म्हणजे नाही. मान सन्मान बाबांना तुच्छ होता. उगीच नाही बाबांची कीर्ती राहते. बाबा पगार नोकरीला पण होते. बाबा आल लोटला. नोकरी बाबांनी सोडली. कशामुळे
सत्याचा विजय वाढण्यासाठी सत्य तो सत्यच असतं. खोट्याच्या मागे नाही धावले बाबा. कोणाच्या 5 पैशांना लालची नाही झाले बाबा. एवढी बाबा परिस्थिती असताना सुद्धा बाबा नामापुरं सर्व तुमचा व्यर्थ सांगितले. जाताना काय घेऊन आलेस तू? येताना काय घेऊन आलेस तर जाताना काय घेऊन जाशील? एकच सत्य नाम घेऊन जाणार आहेस तू. तुम्ही वचन दिले गरबात. तिने गरबाचं वचन करीन देवा करीन भजन नाही पालिले वचन झाला देवाशी सन्मुख बेमान. देवाशी बेमान झाल्यावर त्याला काय देव दिसणार आहे का? त्याला देव नाही दिसणार. त्याला जनावर दिसतील. देव कोणचे आहेत? सर्वांकाची राम देहा दे एक सूर्यप्रकाश शस्त्री दसमी. देव सर्व म्हणजे पशु पक्षी सृष्टी निर्माण करताना ब्रह्मदेवाने आरवी योनी केली. ते म्हणतो मला ही योनी मला काही ओळखणार नाही, माझं भजन नाही करणार. ही आरवी योनी यांना काय पाप पुण्य समजतं. मग तेव्हा उभी योनी केली. उभी योनी केल्यावर देवाचं भजन कोणत्या मुखातून होईल? उभी योनीतून. मनुष्य जन्म अनमोल रे. अब तो मिले फिर न मिलेगा, कभी नहीं. तो मनुष्य जन्म एकदा. पुन्हा त्याचं स्वप्न पण नका रंगू. किती तुम्ही भजन केलं ना, किती तुम्ही ज्ञानेश्वरी पलटी केल्या, तर तुम्हाला जर अनुभव नसेल आला तर ते पारायण करून ज्ञानेश्वरी वाचून काहीच फायदा नाही. नामच सांगितले. नामाशिवाय दुसरा काहीच सत्य नाही. एकच हरिनाम सत्य आणि देवाशिवाय दुसरा या सर्व आपण बघता ही माया. माझी पोरं, माझे घरदार, माझ्या गाड्या, पण शेवटी जाताना काहीच बर्फ जाणार नाही. कवरी पण बर्फ जात नाही. सर्व इकडेच राहील. तू म्हणशील पैसा का हे इथेच राहील सारखा. घे हरिनाम घे. माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला तू लढशील जाई. या संसारापायी संसार केला जाईल. अंगाची झाली लाई. हातपाय आयुष्य मुखी राम नाम नाही. घे हरिनाम घे. आपल्याला हरिनाम घ्यायला सांगितले ना. देव कुठे आहे? देव आहे हृदय मंदिर शोधून पायी. देव नटला नाना परी धरुणी मुला चराचरी. देवाला रूप नाही, देवाला नाव नाही, देवाला गाव नाही, देवाला ठाव नाही. देव कसा आहे? रंग नाही, रूप नाही वर्ण छाया. मैं गुलाम तेरा. देव म्हणजे काय? तुम्ही बाजारचा भाजीपाला नाही. जिकडं जाल तिकडं देव. अजून परत कोणी कीर्तनाला जाऊन देवाला आणले का? माझे शिवाज बाबांनी देव आपल्याला कुठे दाखवला? हृदयात. देव कुठे आहे? लहान मुलांना सांगितलं तरी हृदयात. सर्वांचा अनुभव येतो आपल्याला. मिरची खालीला अनुभव येतो, साखर गुळ खालीला अनुभव येतो, कारीला खालीला अनुभव येतो. देवाचा अनुभव कधी येणार? मेल्यावर का जिवंतपणी? सर्वांचा अनुभव तुम्हाला जिवंतपणी यायला पाहिजे का मेल्यावर? तुळशीची माळ मेल्यावर पवित्र होईल का जिवंतपणी? देवावर जिवंतपणी तुळशीची माळ घालायची आहे. मला नाही
चटणीवाला कापूर म्हणजे ते मालवणची बद्दल पण सांगितले तरी आपले टकोऱ्या बसत नाही. शिपाई बाबा सांगायचे का हे तुम्ही बोलताना शिपाई बाबा म्हणायचे शिकलेले बोलायचे शिपाई बाबांना तुम्ही काय सांगता ते आमच्या डोक्यावरून जातो. शिपाई बाबा सांगायचे शिकलेल्यांची अक्कल गुडघ्यात. ये कोमल महिन्याचे असा हात करून सांगायचे काही वर्ग करा बाबा शिपाई बाबा. शिपाई बाबा सांगायचे हे कोमल मनाचे आहे ये दसपाट आहे दसपाट. बाबा सांगायचे दसपाट म्हणजे आताच्या मुलांना शिकलेल्यांना कोणाला माहित नाही. आपण भात कापतो तर त्याचे कणसूर असतं त्याला दसपाट बोललेले ये दसपाट कणसूराला दसपाट बोललेले बाबा. ये जीवाला लवकर कळणार नाही. हे कोमल बायात ना हे कोमल जीव मनाच्या यांना लवकर कळलं. एवढे सोपे भाषेत बाबांनी सांगून सुद्धा डोक्यावले वर्ष जाईल दुसरं आपल्या डोक्यात कसा जात. आणि या परमार्थाच्या गोष्टी या डोक्यात नको घ्यायला. शिपाई नंदर बाबा बोलतात ना ते उगीच बोलत नाही. 1 किलोचा मेंदू पाहिजे 1.25 किलोचा मेंदू पाहिजे. ही डोक्यात भाषा घुसवण्यासाठी 1.25 किलोचा मेंदू पाहिजे तेव्हा डोक्यात राहील. तोपर्यंत डोक्यात या ज्ञान राहणार नाही. हे ज्ञान कसं आहे भव नदीचे पाणी वेगळ्या मोठ्यानी भल्या भल्या पोहणाऱ्यांना उडतो निराळी भल्या भल्या पोहणाऱ्यांना उडतो निराळी. भले 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 कोण आपण बोलतो मोठे महात्मे. बाबा सांगायचे मोठा विंचू आणि बारका विंचू टंका एकच. बाबांनी सर्वांना एकच नाम दिले कोणाला जास्ती कमी नाही दिला. म्हणून बोलतात मोजता येत नाही जगाच्या मापाने. एवढा प्रेम दिला माझ्या शिपाई बाबाने एवढा प्रेम दिला माझ्या रामदास बाबाने. त्यांच्या नामाने फुलतो माझा शिपाई बाबा माझ्या काळजाचा तुकडा. रामदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा. माझ्या काळजाचा तुकडा. रोहिदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा. नाना बाबा माझ्या काळजाचा तुकडा. त्यांच्या नामाची कीर्ती आहे थोर. नाम देऊनी झालोनी भोर. त्यांच्या नामाची कीर्ती आहे थोर. नाम देऊनी झालोनी भोर. त्यांच्या नामाचा अनुभव त्याच्या नामाची कीर्ती आहे थोर. नाम घेऊनी झालो मी धन्य. जन्माचे पुण्य नाम घेऊनी झालो मी धन्य. सार्थक झाले कोटी जन्माचे पुण्य. बदलवली त्यांनी बदलवली माझी जीवन कथा.
माझ्या बाबांनी केली कृपा होती सारी ब्रह्ममय झाली सृष्टी श्रीपाद बाबांनी केली कृपा होती सारी ब्रह्ममय झाली सृष्टी जन्म मरणाचा केला तुकडी शिवाय बाबा आपले भाग्यात आले म्हणून आपल्या जीवनाचा सार्थक झाला. आता आपण हे जनावरांसारखे फिरत राहिला असतो. आपल्याला माणसाचा जन्म एकदाच सांगितलेला, मग माणसाचा जन्म कधी भेटला असता आपल्याला? पुन्हा तर माणसाचा जन्मच नाही. जसं कावल्याच्या हातात या अंड्याच्या हातात कावला भेटावा, तसं आपल्या नारद अकस्मात मिळालेला आहे. मग तो सार्थक कशाचे सार्थक लावत आहे? भगवंताचे नामाचे ठिकाणी सार्थक लावा. नामच तुम्हाला तारून नेणार, दुसरा कोणी तारून नेणार नाही. आणि ते आपल्याला बसाचा आवडा अधिकार दिलेला आहे ना. कुठल्या संप्रदायामध्ये मरून जात वंश फुटत, पण व्यासपीठ कुठे आहे तो बघायला भेटत नाही. एक मरण तवा दुसरा झाला तर झाला, नंतर तो वंश बुराला. आपल्या आनंद संप्रदायामध्ये कसा आहे? ज्ञानेश्वर सगळ्याचे इथे आहे अधिकार हरीच्या नावे ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथन करून मागितलं. काय देशील तर सर्वांना घ्यासाठी घे, माझी एकट्यासाठी नको. किती दयालू, एवढे ते भावंडांना अन्न खाऊन दिलं नाही विश्वासरांनी, तरी त्यांना जवळ घेतले. आपण किती तिरस्कार करतो. आपल्याला कोणतं तोंड पण नाही आपण बघा. पण ते 4 भावंडांनी खापर मागायला मग काही देईन तर खापर नाही दिला. जेवण मागायला जायचे तर झोळीत माती शेत टाकायचे. एवढी परिस्थिती आपल्या शिपाई बाबांनी कोणाचीच नाही ठेवली. हाल अपेक्षा सहन केले शिपाई बाबांनी, पण जर जीवाचा उद्धार शिपाई बाबांनी केला. योगी पवन मनाता, योगी पवन मनाता, योगी पवन मनाता, योगी पवन मनाता. सारे अपराध जनाता, सारे अपराध जनाता, योगी पवन मनाता, योगी पवन मनाता, योगी पवन न्यून्यते पुरते अधिक ते सरते करुणी जे यावे तुमचे बिनबित असे.
करबिली तेसी केली कटकट वाकडी का नीत देव